मैदानात, त्याला प्रत्युत्तर इशारा हात वर करून देतो जावा पंच, तू पाणी धावतोय सरपंच. ही रणधुमाळी मैदानात बघूया प्रशांत जाधवचा वारू रोखला जाईल का की मैदानाच्या बाहेर उडवला जाईल. ओहो जबरदस्त ॲडव्हान्स टॅकल साठी आपण बघतोय जर्सी नंबर 9 या ठिकाणी प्रशांत सारख्या खेळाडूला एकट्याने पकडले. देखील शिर्के मैदानात ऑनलाईन आहे. प्रत्युत्तर समाधान मोरे. पांडवादेवी रायवाडी संघाचा घरचा साज समाधान मोरे आहे. काय होईल हा सामना. दुसरा पुकार जय बजरंग रोहा विरुद्ध शिवाई मांजर आपल्यासाठी दुसरा पुकार. अत्यंत जबरदस्त डिफेन्स आपण बघतोय या ठिकाणी राजेंद्र देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक चांगला सपोर्ट झाला आणि चांगली कामगिरीच्या दिवावरती आणखी एक रायडर बाद झाला. समाधान मोरे कोर्टच्या बाहेर, प्रशांत जाधव कोर्टच्या बाहेर आपण बघतोय. दोन प्रमुख रायडर कोर्टच्या बाहेर आणि त्यानंतर मात्र 4च्या डिफेन्स मध्ये देखील शिर्के रेडवरती डीप मध्ये रेड गोलवरती संकेत मानकर वरती आक्रमण होतं. जे जर्सी नंबर 14 आपण पाहतोय इथे मात्र संकेत मानकर शॉट पद्धतीने बाद झालाय. बॅक लाईन वरती क्रॉस झाला आणि आणखी एक पॉइंट मिळालाय 5-1. आणि आता मात्र पब्लिकचं भिताड चढाईसाठी केदारलाल मैदानात घणाघाती हल्ला. 6 विरुद्ध 1 बोनस पॉइंट ऑन. अनुभव पणाला लावेल का. निराग शांतता. सुरुवातीपासूनच आग ओकणार हे खेळाडू. वापर होतोय राजा. राजा प्रजेला खुश करेल का. यथा राजा तथा प्रजा. परंतु राजा देशमुखला सुद्धा मैदान दाखवण्याची कला, अर्थातच तो सकारात्मक दृष्टिकोन विराज राणेमध्ये आहे. मातृछाया कुर्डूस म्हटलं तर ओमकार पिंगले सरांचा हा संघ आहे. बघूया काय होतोय. राजा देशमुख त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी केदारलालची ही दुसरी रेड असणार आहे या मॅच मध्ये. 5-1 अशा प्रकारे 7च्या डिफेन्स मध्ये कुर्डूस संघ आपण बघतोय. 7चा डिफेन्स आहे पूर्णपणे फुल हाऊस आणि केदारलालची रेड बोनस कोण आहे. केदारलाल विरुद्ध कुर्डूस हा मॅच आपण इकडे बघतोय. टेलिंग होत नाहीये, बरोबर रेड नाहीये, डीप मध्ये जात नाहीये. डीप हाताने वारंवार दुसऱ्या रेडवरती डीप हाताने आलाय. मला तर सर आठवतोय म्हसोबा पेजारी संघाचा रघु, ज्याच्या नावावर 2 बाईक, परंतु आज ही 3री बाईक कुणाच्या नावावर आज नक्कीच पाहायला मिळेल. ओ विराज राणे. ही सुद्धा भिंत आहे पण मात्र मग गरमिटी सुटली आणि निश्चितच सक्सेसफुल झाला. अर्थातच निखिल शिर्के. केदारलालच्या नावावर सुद्धा बाईक आहे, विसरून जमणार नाही. म्हणजे आतापर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये 3 बाईकचे मानकरी आहेत. 7 बाईकचा मानकरी या कातरपाडा गावामध्ये आता नक्कीच आजच्या रात्रीमध्ये होईल. या 3 मात्र शंका नाहीये. आणि अशा वेळेस आपण बघतोय जिथे रायवाडी संघ विरुद्ध कुर्डूस हा सामना या ठिकाणी सुरू आहे. रायवाडी 1 कुर्डूस 6 गुणांवरती 5 गुणांनी पिछाडीवरती. या वेळेला आपण बघतोय 2 डिफेन्स आणि निखिल शिर्केची रेड. जर्सी नंबर 12 जे रेडवरती सुपर टायगरचा पोका आणि त्याच वेळेला आपण पाहतोय निखिलची रेड. निखिलला काबीज करणं म्हणजे वाऱ्याला थांबवणं. परंतु बघूया काय होईल. वीज कडाडलेली आहे. गुणांचा बांध फुटणार. खोलवर आघात. निखिल शिर्के चमकलाय मैदानात. आता मात्र पूर्ण दारोमदार संघाची रायवाडी अर्थातच केदारलालच्या खांद्यावर. अडचणीतून काट्या कुट्यातून वाट शोधावी लागेल. हल्ला चढवला होता मात्र निसटला
आणि मात्र लढवण्याचा बोजा पांडवादेवी रायवाडीवर. रश पहिल्याच हाफ मध्ये आपण बघतोय पांडवादेवी रायवाडी ऑल आउट होतोय. तिथे आपण बघितलं तर प्रशांत जाधव ज्या वेळेला बाद झाला त्यानंतर मात्र प्रशांत जाधव कोर्टवरती आलाच नाही. हीच तर स्ट्रॅटेजी लावलेली आहे. रसिक बसलाय क्रीडांगण नंबर 2 वर, पण सामना पाहतोय क्रीडांगण नंबर 1 वरचा. काय सामना आहे, महागडा सामना आहे. दोन्ही मैदान रसिकांनी गजबजून गेलीत, परंतु आदनान औसेकर हा सुद्धा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय मैदानावर. हा वेग आहे कुर्डूस गावाचा. तर क्रीडांगण नंबर 2 वर आकादेवी बोरी 9, धेरण 15. समाधान मोरेची रीड होतोय. रीड वरती आलाय 7च्या डिफेन्स मध्ये आपण बघतोय लातेने मारण्याचा प्रयत्न त्याचा, मात्र बॅक किक मारण्याचा प्रयत्न होता मध्यरक्षकावरती. यश मात्र येत नाही. रिक्त हाताने परतला. 3-10 म्हणजे 7 गुणांनी आघाडीवरती पाहतोय कुर्डूस संघ. आदनान औसेकरची रीड वारंवार दुसरी रीड करतोय. तेवढी फास्ट वेग नाहीये रीड मध्ये, परंतु सावध आणि संयम आपण बघतोय. परंतु रायवाडी प्रशांत जाधव ही एक्सप्रेस जर रुलावर आली तर कुर्डूस संघाला महागात पडेल त्याला थांबा देणं. आणि प्रशांत जाधव ही एक्सप्रेस आता रुलावर येणार हे मात्र निश्चित. आता वेग धारण करणार. सप्त हिंद केसरी कोण होईल मैदानावरचा, जातीनं लक्ष देत आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पिंट्या नार्वेकर हा पण हिंद केसरी मैदानच म्हणावं लागेल. कोण नाव कोरणार या मैदानावरच. अतिशय दिग्गज स्पर्धा, दृष्ट लागावी अशी स्पर्धा आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती मात्र आकादेवी बोरी संघ कमबॅक करतोय. 10-15 5 गुणांनी पिछाडीवरती जी आघाडी होती ती थोडीशी कमी केलेली आपण बघतोय. या ठिकाणी जे हनुमान धेरण संघ आघाडीवरती होता त्याच क्षणाला आपण बघतोय समीर हिरवे कोर्टच्या बाहेर आहे, सुमित सुद्धा कोर्टच्या बाहेर आहे आणि अशा बरेच ऑल आउटच्या नामुष्कीवरती सुद्धा येऊ शकतोय. 11-15 जी पिछाडी होती ती मात्र कमी झाली. बोरी संघ ही सुवर्ण संधी आहे. दोन्ही वादळ मैदानाच्या बाहेर फिरकतायत. क्रीडांगण नंबर 1 वर फायनल कॉल आपण देतोय, दुसरा कॉल देतोय अर्थातच. जय बजरंग रोहा प्रतिस्पर्धी संघ शिवाई बांधण. निखिल सिरके 5-11 अशा फरकाने 6 गुणांनी आघाडीवरती. निखिलची रेड 7चा डिफेन्स त्या ठिकाणी आपल्याला द्यायला लागेल क्वार्टरचा. झालं ना येत मग हे खाली हे 2 आहेत, ते हे 2 आहेत. देऊया एक काहीतरी, नाही तर मग एक मैदान खाली राहील. हा एक व्हायचा आणि एक द्यायचा. श्रीराम मर्दीवरतीच केली ना TBM आणि वादळ खाली पडा देऊन टाकू, नाही तर ही देऊया. नाही तर यायचं आहे TBM कारावी आहे आणि हा वादळ खाली. क्रीडांगण नंबर 2 वर TBM कारावी वादळ खारीकपाडा. आपणास पहिला पुकार क्रीडांगण नंबर 2 साठी. तर थोड्याच वेळात उपांत्य फेरीच्या लढतीला सुरुवात होईल. उपांत्य फेरी म्हणजे क्वार्टर फायनल म्हटलं तर खरोखर एक हाय व्होल्टेज सामना होईल. क्वार्टर फायनलचा पहिला सामना TBM कारावी वादळ खारीकपाडा. क्रीडांगण क्रमांक 2 वरती रोहन पाटीलची रीड 7च्या डिफेन्स मध्ये रीड करतोय. जबरदस्त किक, रनिंग किक, कव्हर वरती आक्रमण केलाय, राईट कव्हर वरती आक्रमण केलाय आणि पॉइंट प्राप्त केलाय. पॉइंट मशीन म्हणून ओळखला जातो रोहन पाटील आणि त्याने मात्र 1 गुणाची कमाई केली. 18-12 6 गुणांनी आघाडीवरती. तिकडे ओलावच्या नामुष्कीवरती होता, परंतु पुन्हा एकदा नवसंजीवनी घेऊन संघ जे हनुमान धेरण संघ सज्ज होते. सुमित पाटीलला मात्र यावेळेला बाद झालेला पाहायला मिळतोय.
अक्कादेवी बोरी संघ सुद्धा नव्याने तयार झालेला आहे. नवयुवकांची मेहनत तुम्ही पाहताय. कमबॅक छान केलाय बोरी संघ. सातत्य ठेवावं लागेल कारण धेरण संघ सुद्धा घणाघाती हल्ला चढवणारा संघ आहे. मेहनत घेतली तर काही शक्य आहे. 12-5 रायवाडी 5. नाजूक परिस्थिती आहे. निखिल आता मात्र निखिलला थांबवलंय. क्षेत्ररक्षण झालंय. पहिल्यांदाच निखिल कोर्टच्या बाहेर आपण बघतोय या मॅच मध्ये. निखिल पहिल्यांदा कोर्टच्या बाहेर गेलाय. सर तिकडे बोरी संघ बघा काय कमालीचा संघर्ष केलाय. कमबॅक केलाय. जबरदस्त कमबॅक. इथे मात्र आता प्रशांत जाधव बोनसचा प्रयत्न करतोय. 6 डिफेन्स होतं. बोनस वसूल केलाय प्रशांत जाधवने. सुरू झालाय प्रशांत जाधव. 12-7 5 गुणांनी पिछाडीवरती रायवाडी संघ. आशेचा किरण आहे प्रशांत जाधव. नावातच सागर आहे महासागर. परंतु आपल्या संघासाठी आघाडी घेईल काय? 12-7 7-12 7-12 म्हटलं की जमिनी आठवत आहेत. आणि जमिनी आठवली की प्रत्येकाला प्रत्येक भावाला बहिणी आठवत आहेत. तर खरोखर ही स्पर्धा 7-12 जबरदस्त गुणफलक आपण मैदान क्रमांक 1 वर पाहतोय. क्रीडांगण नंबर 2 वर 14-19 असा गुणफलक आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरती दुसरा पुकार. 1 वरती दुसरा पुकार देतोय जय बजरंग रोहा विरुद्ध शिवाई बांदर. आपल्यासाठी सेकंड कॉल. कोड नंबर 1, कोड नंबर 2 फर्स्ट कॉल. टीबीएम कारावी विरुद्ध वादन खालीपाडा. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयार व्हायचं आहे. पहिली क्वार्टर फायनलची लढत क्रीडांगण क्रमांक 2 वरती असेल. 5 गुणांचा लीड आहे आणि तो 5 गुणांचा लीड आपण जर पाहिला तर अगदी पहिल्यापासूनच तो लीड आहे. धेरडकडे तो लीड अद्यापर्यंत जो तोडला गेला नाहीये. 20-15 अशा फरकाचा मॅच. रोहन पाटील रेडीवरती. सामनाधिकारी जरा सामना थांबवा. एक सन्मान घेतोय आयोजकांच्या माध्यमातून. मी विनंती करतोय प्रशांत चिंबुलकर सर आणि महेश नार्वेकर सर आपणास विनंती आपण मैदानात जाऊन राजा देशमुख एक घणाघाती हल्ला चढवणारा नॅशनल खेळाडू यांचा सन्मान केला जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. राजा देशमुख पुढे येऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा. अनेक वर्ष या कबड्डीच्या मैदानात ज्याने खरोखर आपलं अस्तित्व निर्माण केलं, योगदान दिलं असा राजा देशमुख याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रसिको. आपल्या शर्यष्टीनं खरोखर या कबड्डीला साजेशी अशी शर्यष्टी लाभलेला, अनेक मैदानं गाजवलेला, कर्जत तालुक्याचा ढाण्यावाग म्हणून ज्याला ओळखला जातो असा राजा देशमुख याचा सन्मान केला जातोय. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. धन्यवाद राजा देशमुख. क्रीडांगण क्रमांक 2 वरती मात्र आता 3 गुणांचा लीड झालाय. बोरी संघाचं कामगार बघतोय जिथे 5 गुणांचा मगाचपासूनचा लीड मोडीत काढलाय आणि आता 18-21 म्हणजे 3 मात्र गुणांनी आघाडीवरती. त्या ठिकाणी जय हनुमान धेरड संघ रोहन पाटील रेडीवरती 7च्या डिफेन्स मध्ये आणि रोहन पाटील बाद होतोय. लीड कमी झालाय 19. इथे मात्र जबरदस्त पुश डॅश केला जातोय. 22-19 असा मॅच. अत्यंत अटीतटीची लढत. प्रशांत जाधवची रेड क्रीडांगण क्रमांक 1 वरती रायवाडी संघाचा रायडर आघाडीचा रेडवरती पॉइंट मात्र आतापर्यंत मिळत नाहीये प्रशांत जाधवला. या मॅच मध्ये फक्त 1 पॉइंट बोनसचा वसूल केलाय प्रशांतने. मात्र खाली हात रेड करतोय. सक्सेसफुल रेड होत नाहीये. राजा देशमुखची रेड असेल 10 नंबर जर्सी परिधान केलेला अर्थात राजा रेडवरती. रिक्त हाताने पळतोय. त्याला प्रतिउत्तर पुन्हा एकदा समाधान गोरेचं. 5 गुणांची पिछाडी. एखादी सुपर रेड या ठिकाणी सामन्यामध्ये प्रवेश करू शकतो. पुन्हा एकदा हे माहित आहे. निखिल सिरके कोणच्या बाहेर 6 डिफेन्स आणि समाधान रेडवरती. रिक्त हाताने पळतलाय.
त्याला प्रत्युत्तर असेल ते म्हणजेच अज्ञात अवसेकर. चला क्रीडांगण क्रमांक 2, क्रीडांगण क्रमांक 2 मध्ये टीबीएम कारावी आणि वादळ खारीकवाडा आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार. क्रीडांगण क्रमांक 2 वरती वादळ खारीकवाडा विरुद्ध टीबीएम कारावी पहिली क्वार्टर फायनलची लढत आपण तिकडे क्रीडांगण क्रमांक 2 वरती चला. सामना संपलेला आहे. विनाविलंब आपण तिकडे यायचं आहे. प्रशांत जाधव या ठिकाणी सक्सेसफुल रेड होतोय. दोन गुणांची कमाई केली प्रशांतने. झाला कमबॅक झाला पांडवादेवी रायवाडी. मी म्हटलं की पांडवादेवी रायवाडी माघार घेणार नाही, ती आघाडी मोडून काढली आहे. सामन्याला कलाटणी मिळालेली आहे. पलटवार झाला. कुर्डूस 12 क्रीडांगण नंबर 2 वर चला. टीबीएम कारावी वादळ खारीकवाडा. शेवटचा 1 मिनिट आपणास. 1 मिनिटात हजर राहिला नाही तर बाद केलं जाईल. अदनान चढाईची धुरा सांभाळतोय. समोर आहे संकेत बनकर. हा वादळ भिडायचाय, लढायचाय. मात्र ही खासियत आहे विराज राणेची. सॉरी, जबरदस्त क्षेत्ररक्षण. एका डावा मध्यरक्षक. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना संपला. त्या सामन्यामध्ये जय हनुमान धेरण हा संघ 3 गुणांनी विजय झालेला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. चला क्रीडांगण क्रमांक 2 मध्ये टीबीएम कारावी विरुद्ध वादळ खारीकवाडा. आपल्याला लगेच यायचं आहे, त्वरित यायचं आहे, लवकर यायचं आहे. रायगड लीगचे मालक प्रशांत चिंबुलकर सर यांच्याकडून ऑफर आहे. पांडवादेवी रायवाडी जर विजयी झाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र हा सामना, ज्याला हृदयविकाराचा आजार आहे, सामना बघू नका. झटका येऊ शकतोय. सामना चुरशीचा नाद कबड्डीचा. प्रशांत जाधव रिक्त असते, मागे सरकतोय. सुवर्ण संधी हातातून आणि राजा देशमुख एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. पिंट्या नार्वेकर सर स्पर्धा यशस्वी झाली आहे. राजा को प्रजा धोखा नहीं दे सकती, परंतु राजा प्रजेला धोखा देईल का, खुश करेल का? मात्र माघार आहे. कधी कधी माघार घेणं सुद्धा गरजेचं आहे. पण दिला शब्द माघार नाही. तलवारी शिवाय वार नाही. होतील वर्मी वार. उडवला जाईल का मैदानाच्या बाहेर की यशस्वी होईल समाधान मोरे? नाही नाही नाही, चुकी होते. गुन्हाफलक 12-11. चला क्रीडांगण क्रमांक 2 वरती टीबीएम कारावी वादळ खारीकवाडा. आपण चला, मैदान खाली आहे. वेल लावण्याची वेळ आणू नका. आपण त्वरित क्रीडांगण क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. पिंट्या नार्वेकर सर विनंती आहे, संघाला सूचना करा. जर असंच लेट गेलो तर 7 वाजतील आपल्याला. संघ डायरेक्ट बाद करा जर असं लेट येत असतील तर. सुवर्ण संधी कमबॅक करण्याचं. अर्थात 11-12 असा सामना तिथे आपण बघतोय. रायवाडी संघाने कमबॅक केलंय. 11 गुणांनी रायवाडी ऑलआउटच्या नामोशकिरीवरती. आता मात्र कुर्डूस संघ आपण बघतोय राजा देशमुखची रेड. दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो, सुट्टीचा दिवस नाही आहे. आम्हाला पण BKC ला जायचं आहे. पुन्हा उद्या बेला इथे नवी दरबेली इथे जायचं आहे, म्हणून झोपा नाही. चला लवकर या. अगदी डीप मध्ये रेड राजाची. 7च्या डिफेन्स मध्ये राजाची रेड आपण बघतोय. आतापर्यंत कोर्टवरती राहिलाय राजा, मात्र आता उडवलाय बाजा राजाचा. अर्थात जबरदस्त पुश.
संपूर्ण स्पर्धेमध्ये राजा बाद झाला नव्हता, परंतु आता मात्र राजा देशमुख बाद झालाय आणि ऑल आउट. जिथे रायवाडी बॅकफूटवर होता तो मात्र आता पुढे आलाय. 15-12 अशा फरकाने 3 गुणांनी आघाडीवरती पांडवा देवी रायवाडी. खरोखर आता मात्र सामन्याला मजा आली आहे. 12-15 जी आघाडी कुरडू संघाकडे होती ती आघाडी आता पांडवादेवी रायवाडी संघावर. पण निखिल शिर्के सारखा हत्यार आहे, घणाघाती हल्ला चढवल्याशिवाय निखिल थांबणार नाही. प्रशांत जाधवनेच कमबॅक करून दिलं होतं. प्रशांत जाधवची ती रेड आली त्यानंतर संघाने कमबॅक केलाय. तर शांत बसलेल्या वाघाला दुबला समजू नका, फाडून खाईल तुम्हाला, नादाला त्याच्या लागू नका. एक गुण टीबीएम करावी या. जबरदस्त निखिल शिर्केचा हा पॉइंट आपण बघतोय. जबरदस्त एक गुणाची कमाई करतो निखिल. आपल्या कोर्टवरती परतलाय. 13-15 अशा फरकाने 2 गुणांनी पिछाडीवरती कुरडू संघ. इथे कधी इकडे तर कधी तिकडे असा सामना आपण बघतोय. कधी आघाडी रायवाडीकडे तर कधी आघाडी कुरडू संघाकडे. चला क्रीडांगण क्रमांक 2 वरती, क्रीडांगण क्रमांक 2 वरती वादळ खालीवाड हा संघ उपस्थित झालेला आहे. टीडीएम करावी. आपल्याला शेवटचा अगदी 30 सेकंद असणार आहे. 30 सेकंदामध्ये आपला संघ उपस्थित झाला पाहिजे. टीबीएम करावी. आपल्याला शेवटचे 30 सेकंद आहेत. निखिल सिरके रेडवरती बोनसचा प्रयत्न मध्यरक्षकाकडून होतोय आणि यशस्वी प्रयत्न. राजा देशमुख याचा वारू
हॅलो 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 चेक रसिक एवढा गुंग होऊन गेलेला आहे. डेकोरेटर सुद्धा आपल्या डिझेल टाकण्याची सुद्धा आठवण राहिली नाही. एवढी स्पर्धा लाजवाब झालेली आहे. धन्यवाद. प्रसन्न सुर्वे साहेबांकडून अर्थातच संजय म्हात्रे सर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामन्याला सुरुवात करायचे. क्रीडांगण क्रमांक 2 क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू सामना टीबीएम कारावी विरुद्ध बादल खारीकवाला. हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील सामना श्रीराम गडद विरुद्ध मरिदेवी धेरट. आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयार राहायचं आहे. श्रीराम गडद विरुद्ध मरिदेवी धेरट क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपल्याला पहिला पुकार. प्रसन्न सुर्वे साहेब फायनल सम्राट यांच्याकडून संजय म्हात्रे सरांना 500 रुपये. नितेश राऊत यांच्याकडून ऑफर आलेली आहे 500 रुपये. राजा देशमुख याला जेव्हा मैदानाच्या बाहेर उडवला त्यावेळी खरोखर म्हात्रे सरांनी सुद्धा जोश मैदानात आणला. त्यासाठी खरोखर 500 रुपयाचं पारितोषिक रसिकांकडून. रसिक आमचा दर्दी आहे. खरोखर धन्यवाद. तर पुन्हा एकदा विटेवरी उभा माझा विठ्ठल, दोन्ही हात कमरेवर प्रशांत जाधव मैदान पाहतोय. सप्त हिंद केसरी. तर आता मात्र चढायची धुरा. हो हो संकेत बनकर, काय घणाघाती हल्ला चढवलाय. जबरदस्त लाजवाब पॉवरफुल वन मॅन अँड वन मॅन आर्मी. अजून वेळ बाकी आहे. राजा देशमुख वर पूर्ण दारोमदार आहे. आता मात्र ठेवणीतल्या चढाया क्रुडूस संघाला बाहेर काढावे लागतील. आपल्या भात्यातील शस्त्र अस्त्र आता मात्र क्रुडूस संघाला बाहेर काढावे लागतील. ज्यासाठी राजेंद्र देशमुख ओळखला जातोय ती हनुमान उडी मैदानात पाहायला मिळेल का रसिकांना? थोडं थोडं मागे झालं तर बरं होईल. क्रीडांगण क्रमांक 2 वरती लढत सुरू होतोय. अर्थात क्रीडांगण क्रमांक 2 वरची टीबीएम कारावी विरुद्ध बादल खारीकवाडा हा मॅच सुरू झालेला आहे. रायडर कोर्टच्या बाहेर आता मात्र समाधान मोरेची रेड 21-15 6 गुणांनी आघाडीवरती पांडवादेवी रायवाडी. जबरदस्त कमबॅक, अत्यंत अफलातून मॅच. प्रयत्न छान, उडवलाय मैदानाच्या बाहेर पालखी उचलली गेली आहे. काय क्षेत्ररक्षण मातृछाया क्रुडूस. राजा देशमुख उडी घेईल हनुमान असा प्रयत्न.
काही शक्य आहे. हो हो संकेत बंद कर. काय थांबवलाय, आसमान दाखवलाय राजा देशमुख याला. जबरदस्त बॅक होल्ड. 3 लागोपाठचे डिफेन्स संकेत वानकरने केले या मॅच मध्ये. अफलातून लाजवाब डिफेन्स संकेत वानकरचा. संकेत बांधकर उत्कृष्ट पकड होण्याचा इरादा आहे की काय. काही क्षेत्ररक्षण केले तो. कमाल कमाल. पहिला ठरला निखिल सिरगे, दुसरा आज्ञात आवसेकर आणि तिसरा राजा देशमुख. या तिन्ही खेळाडूंना डिफेन्स मध्ये बाद केलंय संकेत वानकरने. अप्रतिम डिफेन्स आज संकेत वानकरचा. जवळ जवळ हा सामना आपल्या खिशात टाकतोय. अर्थातच खेळ अजून बाकी, मात्र अंतिम विसल झाली आणि प्रशांत जाधव वादळानं पूर्ण खेळी पलटवून टाकली. जी आघाडी होती कुर्डूस संघाकडं ती होत्याचं नव्हतं केलं. आणि खरोखर सन्माननीय प्रशांतजी चिंबुलकर साहेब, रायगड लीगचे